आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतोय, तुरीच्या दाण्याची आमटी। आपण ही विदर्भाच्या पद्धतीने करतोय। हे सध्या बाजारामध्ये तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत, त्या तुम्ही घेऊन त्याचे दाणे काढून तुम्ही ही आमटी बनवू शकता किंवा डायरेक्टली दाणे विकत घेऊन त्याचा वापर करू शकता। आणि ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी बनवते। ही आमटी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता। आणि त्याला लागणारं साहित्य, एक पाव आपण तुरीच्या शेंगा घेतल्या आणि त्यातले दाणे काढून घेतलेले। तुम्ही बाजारातून डायरेक्टली दाणे पण विकत घेऊन येऊ शकता। कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक आहे, लसूण घेतलेला आहे आपण, आणि कोरड्या मसाल्यांमध्ये धनिया पावडर घेतलेले आहे, गरम मसाला, हळदी, हिंग, मोहरी आणि जिरं घेतले आणि मीठ घेतलेलं आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे टाकून घेतो आहे। हिरवी मिरची ते तुकडे करून आपण टाकून घेतोय। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, या तिखट हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं टाकतोय आपण आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर टाकून घेतोय आपण। आता त्याच्यामध्ये मी अजून एक मिरची तोडून टाकून घेते आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि आता हे सगळं मिक्सरमधनं आपण फिरवून घेतोय, जाडसर फिरवून घेतोय आपण। खूप बारीक पेस्ट नको आहे आपल्याला। बघू शकता कशा प्रकारे आपण वाटलेलं आहे, अजिबात पाणी टाकलेलं नाही आपण, असं जाडसर आपण हे सगळं वाटून घेतलेलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतोय। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटीभर आपल्या तुरीच्या दाणे टाकून घेतोय आणि त्याला क्रश करून घेतोय। काही सेकंद फिरवायचं, थांबायचं, फिरवायचं आणि अशा प्रकारे जाडसर असं आपण वाटून घेतोय। पेस्ट करायची नाही आहे त्याला आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, जस्ट क्रश करून घेतोय आपण आणि त्याला एका बाउलमध्ये काढून घेतोय। आता आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। तेल आता आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण जिरं आणि मोहरी टाकून घेतो आहे। जिरं मोहरी तडतडायला लागलेलं, आपण त्याच्यात कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, 5-6 पानं, थोडंसं हिंग टाकतोय आपण। आणि आपण जे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून घेतलं होतं ते सगळं आपण मसाला याच्यामध्ये टाकून घेतोय आणि त्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवर शिजवून घेतोय। मसाला छान शिजवून घेतलेला आहे, त्याच्यात अर्धा टीस्पून आपण हळदी पावडर टाकलेली आहे आणि वाटलेले आपले तुरीचे दाणे आपण याच्यात टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण। 1 ते 2 मिनिटं आपण याच्यावर तेलावर व्यवस्थित परतून घेतोय। त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय अर्धा टीस्पून आपण धनिया पावडर टाकलाय आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय आपण आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतोय। आता कोरडंच मिक्स करतोय आपण, जर खाली लागत असेल तर 1-2 टेबलस्पून पाणी टाकून घ्यायचं। 2 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घेतले तेलावर दाणे। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय, आपल्याला किती पातळ हवी आहे आमटी त्याप्रमाणे आपण पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतोय। आपल्याला भातासोबत खाता आली पाहिजे, भाकरी किंवा पोळीसोबत खाता आली पाहिजे, एवढी कन्सिस्टन्सी आपण त्याची करून घेतो आहे। आणि बघू शकता किती पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याला 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर आपण बॉईल करून घेतो आहे। आता आपली आमटी बॉईल व्हायला लागलेली आहे, तिला जास्त शिजायला वेळ लागत नाही, 3-4 मिनिटामध्ये आपली आमटी तयार होते। आता आमटी आपली तयार झालेली आहे, व्यवस्थित बॉईल झालेली आहे, 4 मिनिटं लागले मला इतकं शिजवायला। आणि त्याच्यामध्ये आता मी अर्धा लिंबू आहे तो पिळून टाकून घेते आहे, लिंबाने एकदम छान टेस्ट येते। व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण आणि आपली ही तुरीच्या दाण्याची टेस्टी अशी आमटी तयार झालेली आहे। आपण याचं आता प्लेटिंग करून घेतो आहे। विदर्भ स्टाईल तुरीच्या दाण्याची आमटीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती छान दिसत आहे, एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर आणि ओलं खोबऱ्याने त्याला गार्निश करत आहे आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।